महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कथित अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा सोलापूरच्या ओबीसी संघर्ष समितीने निषेध केला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कथित अश्लील व आक्षेपार्ह वक्तव्यांचा ओबीसी संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळी बावनकुळे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून ओबीसी मराठा समाजात तेढ निर्माण करणारे प्रकार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले। राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक व कुटुंबियांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचं समितीने म्हटलं आहे। ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। हम तुम्हारे साथ हैं। बावनकुळे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छगन भुजबळ साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लक्ष्मण आके साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय, ओबीसी एकजुटीचा विजय। मी म्हणेल तोच कायदा असं म्हणून काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत। बावनकुळे साहेबांकडे एक जण निवेदन घेऊन आलं की बाबा हे असे अर्ज बोगस काढलेले, त्यांनी अधिकाऱ्यांना तपासून कारवाई करा असा त्याच्यावर शेरा मारलाय। त्या शेऱ्यावरून बावनकुळे साहेबांवर अश्लील टिप्पणी करणं, व्यंगावर टिप्पणी करणं, नेत्यांना माय बहीण काढणं ही कुठली संस्कृती आहे? ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? त्याला कायदा आहे, त्याला तुम्ही अपील करू शकता त्याच्यावर जाऊन। परत आणि त्यांनी म्हणतात की हैदराबाद गॅजेटमध्ये 58 लाख नोंदी निघालेल्या आहेत। त्या 6 जिल्ह्यामध्ये त्यावेळेस शासकीय आकडेवारी आहे 30 लाख कुणबी होते, तर मग 58 लाख कुठनं आले? तर ह्याच्यात 28 लाख बोगस नोंदी केलेल्या आहेत खाडाखोड करून। त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय। खरंच मराठा समाजाला गरज आहे, त्यांना आरक्षण मिळावं, आम्ही त्याचंही समर्थन, पण ओबीसीच्या हक्काचं आरक्षण त्यांनी काढण्यासाठी जो प्रयत्न चालू केला त्याचा आम्ही निषेध करतो। या कार्यक्रमास राम वाकसे, उमेश कोळेकर, शेखर बंगाळे, राज बनगर, काशीनाथ पोद्दार, राजन दीक्षित, माधवी पोद्दार, निमिषा वाघमोडे, अर्चना बनगर, शशिकला कसपटे, अप्पाराव हक्के, राहुल पुजारी, अनिल माळी आणि शिवराज बंगाळे यांच्यासह ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते। समाजात शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले।